तुम्ही काय करता? ते आम्ही हनुमान नाहीत ना, तर उचलली असती गोटी. दगड काढायला लागेल का? हा मग माझं सांगा ना तुम्ही. हे आणलं जेसीबी जेसीबी पण ते सापाला लागेल मग त्याच्यामध्ये. नको आणू जेसीबी. सापाला लागेल आहे तर तो कोबराच. तर एक दगड आहे मस्तशी आणि तिच्याखालती कोबरा आहे. समोरच तोंड आहे पण भेटण्याची शक्यता कमी आहे. बघू आता काय होतं ते. जेसीबी मध्ये लागा ना. याला डॅमेज होईल ना. अरे मेरे घर में मटन भरायला काय आहे का? भरायला काय आहे का? भरायला बरनी डब्बा खाली डब्बा बड़ा डब्बा उसके अंदर बहुत गलती किया. कौन सा है रे? क्यों पागल है क्या? छुपेगा वो कैद में होता है वो. मैं खाली ये लोग को बताया वो कैद होता है. किधर कैद होता है? नहीं ये लोग को बताया. ये लोग छोड़ बहुत पाप मिलेगा. मारते नहीं है ये लोग. डबरा देना वो छोड़ेगा उधर. डबा आहे का तुमच्याकडे? आता मी आलो गाईमध्ये नाही बघ त्याचे मोठे आबा तो माझा डबा आता घाबरलाय पुढे मारो सन काय करतात तो पक्का मोठा आहे. तो कुठे मला काहीतरी देता का भरायला? तो घाबरलाय. हो घाबरलाय. चावल द्या ना भरायला. मग काय सांगला? उधर से बड़ा है. कविता कविता छोटा है किधर? खाली कर.
आप लोगों ने कभी नाक को बीन पे नाचते हुए देखा है क्या? नहीं पता है नाचता है वो बीन पे? हाँ पता है लेकिन अभी एक ध्यान से देखना। मूवी में देखता हूँ। हाँ अभी इधर देखना, इसको इधर कान है क्या किधर? नहीं तो अगर इसको कान नहीं है तो इसको बीन का आवाज जाता कैसे? और बीन पे नाचता कैसे? कान रहते हैं, सबका सब जानवर का कान रहते हैं। तो किधर है दिखाओ। नहीं, ये मेरा पूरा एक पेमेंट आपको दे दूंगा। पेमेंट मत दो, 22,000 पेमेंट किधर तो रहेगा उसका। हाँ वो किधर तो रहेगा तभी तो सुनता अरे तो है। दिखाओ ना, राउत नहीं करते बराबर। कान दिखाओ, आपको खुला है यहाँ पर मेरा पेमेंट। अरे जैसे मछली का फेफड़ा होता है ना, उसी प्रकार का इसका भी होगा सुनने के लिए। तो मछली का फेफड़ा दिखता है ना? हाँ दिखता है ना इसका उसका। दिखाओ ना किधर। फेफड़ा नहीं रहता है। नहीं इसका नहीं है। अभी एक बात देख लो, आपको क्या बता दो, वो दिखता भी नहीं आता उसको। देखो ये सांप का फन है। अभी ये समझ लो ये ना ये बीन है। अभी ये बीन में उसके सामने लिया हुआ। अभी देख लो ये बीन इधर गई, देखो ये सांप नाचने लगा। अभी ये बीन आवाज कर रही है क्या कुछ? नहीं। हाँ तो क्यों नाच रहा है? वो आपको नहीं। हाँ, तो यही बात हम आपको बताना चाहते हैं। ये सांप को कान नहीं रहता, कान नहीं रहता। इसके सामने जो चीज जाती है उसको वो डरता है और उसकी तरफ देखने लगता है। यही बात करते हैं। सोचता है। हाँ यही बात करते हैं वो बीन बजाने वाले। अभी ये स्टिक है, ये बहुत पतली है। अभी ये हिलेगी तो उसको घंटा समझ में नहीं आएगा। नहीं है। देखो समझ में आ रहा है? नहीं आ रहा है। तो यही करते हैं बीन बजाने वाले। इतनी बड़ी बीन लेते हैं, उसके सामने हिलाते रहते हैं और वो नाचता रहता है। उनको लगता है कि वो बांसुरी पे वो बीन पे नाच रहा है। तो इतना ध्यान में रखना, सांप बीन पे नहीं नाचता और उसको कान वगैरह कुछ नहीं होता। देखो फुटा तो नहीं है ना? एक सुपली होगी तो लेना ना। अब वही है ना सर, नागी है ना? नागी है, नागी। वो बहुत बड़ा है। कौन सा? उसके अंदर उधर सुपली होगी तो लेना सुपली। सुखी से ना बारीक पडेल सर। तुम्ही चावाला बघतो बघ. किती निघलेगा सर? बत्ती मोठी बंदित भाई निघू शकता पकडील काय माहिती आहे तो स्वतः सोडणार नाही म्हणून. साप जेव्हा आम्ही बरणीत बघतो ना, एवढं लक्षात घ्या, साप जेव्हा आम्ही बरणीत बघतो ना त्याची मधली बॉडी जी असते ती मोठी असते. त्याच्यामुळे आम्हाला बरणी पूर्ण दाबता येत नाही. परत डोकं काढून बाहेर निघू शकतो. त्याच्यामुळे असं साईडला जर का कोण उभं राहिलं ना, आम्हाला काही फरक नाही पडणार. आम्हाला माहिती आहे साप कुठपर्यंत काय करणार आहे. आमच्या सामने तर आम्ही पण मरणारच आहे, पण आम्हाला माहिती आहे त्यांची लिमिट किती आहे आणि आम्ही तेवढं घाबरत नाही जेवढे तुम्ही घाबरता. म्हणून जवळ याची त्यांना काय करत नाही. लेकिन एक बात है सेठ, इतना दिन से यहाँ आ रहा जा रहा है, कभी नुकसान किसी को नहीं किया है. अरे अभी इधर छोड़ दिया फिर भी नुकसान नहीं करेगा. काय नाही करणार. नहीं अरे किती आहे तिथं साप. कभी नुकसान नहीं. खाली टाकले डोके. आयडिया डोका खाली गेला. डोका बघितला ना वर. बरेच लोकांना असं वाटतं आमच्याकडे जादू वगैरे अशातला काही भाग नाही. माहिती तो खूप डिफेन्सिव्ह आहे. त्याला आम्ही रात्रीपासून त्याच्यापासून सावध आहेत, भयानक येतो. आता सध्या मीटिंग सीझन चालू आहे त्याच्यामुळे ते जरा ॲग्रेसिव्हच आहे. ठीक नाही का तुझे? स्टिक गाडीलाच राहिली, टच नाही करत आहे मी त्याला. लोकेशन सांगू रेस्क्यूचे की करू रिलीज. हा पण देवट्यामध्येच रेस्क्यू केला होता. लेट नाईट रेस्क्यू झाला होता, त्यामुळे आपण याला बॉक्समध्ये ठेवला होता आणि लगेच रिलीज करूयात. खूप डिफेन्सिव्ह आहे तो. हे क्रॉसमध्ये जेव्हा होतात ना तेव्हा ॲग्रेशनमध्ये असतात. मी इथे राहतो. आपल्याला पाळणार तो पण इकडे हे त्यांना सेन्सच नाही लोकेशनचं, त्याच्यामुळे कुठे पण निघत राहतात. आता त्याच्या सरांना थोडा उशीर झाला.
याची साईज थोडी कमी.